मित्रांनो, कसं आहे, आपण जेव्हा एखाद्या चांगल्या कार्यासाठी निघत असतो, सर्व काही गोष्टीसाठी निघत असतो, तेव्हा एक आपल्याला खंबीर साथ हवी असते. नेहमी त्यांना जी साथ दिली, आज आपण त्यांची थोडीशी माहिती घेणार आहेत. मामा नमस्कार. तर तुमची ओळख द्या. मी अशोक गोपाल फडके, पंढरी शेठ. आम्ही दोघे सख्खे चुलत भाऊ. आम्ही आमच्या बरोबर शाळेमध्ये याच्यामध्ये शर्यतींच्या क्षेत्रामध्ये आम्ही जिथे जाऊत आमच्यावर काही नसते. आम्ही कुठे बी राहायचो, कुठे बी जंगलामध्ये जेवण करायचो, कुठे बरेच वर्ष आम्ही साताऱ्यामध्ये कराडमध्ये संपूर्ण फिरलो. हां, भरपूर शर्यतींसाठी आमचं काय नसतं. बैल आणायचो, तिकडनं हे करायचो, उतरायचो. बरेच वर्ष आम्ही एकत्रच फिरलेलो कुठे असं. त्या नादाबद्दल तुम्हाला कधी नाद लागला या सगळ्या गोष्टींचा, चक्राचा? तरी पण आम्ही 92च्या आधीपासून शर्यतींचा नाद होता. हां, एखादी आठवणीतली गोष्ट, एखादी चांगली, व ही माझी या मैदानातली नावच म्हणजे आठवणच राहून गेली, असा काय एखादा किस्सा? आमच्या मैदानातली म्हणजे आम्हाला आम्ही कराडवरून बैल उतारले होते. उगलेवाडीचा एक आणि एक वारणात हॉटेलवाल्याचा इंजान, दोन बैल होते. ते वेळी म्हणजे आमच्या इकडचे विगर बाहेरचे सर्व खेडेगावचे लोक तिथेची जमुनीसाठी शर्यतीला आले होता. तिथे आम्ही शर्यती केली होती. तर त्याला आम्ही त्या पराभव केला होता, विजय झाला. नाही, कसं आहे ना, तेव्हा आपला मुंबई बिंदोडचाच खेळ खूप मोठा होता ना. 7 गाड्यांचा म्हणजे तो पश्चिम महाराष्ट्राचा खेळ आहे. तेव्हा आपल्याला माहीत पडायला लागलं, तेव्हा आपला खेळ तिकडे चालू. मुंबई बिंदोडला तेव्हाच्या परिस्थिती काय होती? आता कशी मुंबई बिंदोडला सर्व आहे, तसंच सर्व काय होतं का? सर्व तसंच होतं ना. या ठिकाणी ना सर, मी जेव्हा आलो तर सर्वात पहिले नमन करायला आले ते त्यांचे खास मित्र. दादा नमस्कार, तुमची ओळख द्या. मी खास माणूस पंढरी शेठचा. 84ला भांडा चाकणशी आणला, तेव्हा आमच्या मेवण्याला आम्ही डावखा आणला होता, पण बैल नाही दिला. माझा भासा इथं जनार्दन, मामा बैल द्यायचा नाही असा नाव गाजवला शेठनी. 2 शब्द ही मुते म्हणून आमचा पाय टाकला, नंतर फार मित्रांनो, आपणचे अनेक चाहते बघितलेत, पण जो खरा चाहता आहे ना, त्यांनी त्यांच्या नावाचा हातावर टॅटू देखील काढलाय. दादा काहीतरी बोला तुम्ही 2 शब्द. ही माझे काकांची लाशी आठवण आहे आणि काका माझ्या हृदयात बसलेले आहेत. ते कधीच जाऊ नये म्हणून मी टॅटू काढला आहे. नक्कीच नाही, एक कायमस्वरूपी आठवण राहिली हो. कायमस्वरूपी आठवण राहण्यासाठी टॅटू काढला आहे. माझ्या जवळशी कधीच जायला नको काका म्हणून मी सतत मला जेव्हा मी डोलं वगैरे तेव्हा मला काका दिसल्या पाहिजेत म्हणून मी हातावर टॅटू काढला आहे. एखादा असा किस्सा वगैरे तुमचा आणि काकांसोबत असलेला? अनेक किस्से आहेत. मी काकांजवळ 22 वर्षे राहिले. 22 वर्षे मी 5 वर्षाचा असताना काकांजवळच राहिले. लहानाचा मोठा मी काकांजवळच झाले. माझ्याजवळ रात्रंदिवस काका माझ्याजवळ. यो आयुष्य आपला जो जीवन आहे कसा जगाचं आहे हे काकाने आम्हाला शिकवून दिले. असं आयुष्य जगा यासाठी काकांबद्दल मी शिकलो. ते 100%. या क्षेत्रामध्ये ना खूप नाव कमवलं आपण आणि तशीच माणसं देखील कमवलेली आहेत. नमस्कार, तुमची ओळख द्या. मी तुकाराम म्हात्रे, विगर हायस्कूलला खूप वर्ष, गाव चिपळे. विगर हायस्कूलमध्ये खूप 20-1 वर्ष सेवा झाली या ठिकाणी. आज 1 जानेवारी आहे. स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांनी गेली ते माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच, या विगर हायस्कूलचे चेअरमन आणि बैलगाडी संघटनेमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष, त्यांनी ही 1 जानेवारीची हा कार्यक्रम उत्सव सुरू झाला. गेली 39 वर्ष ही म्हणजे 37 वर्ष त्यांनी ही परंपरा चालवली आणि आता हा मोठा उत्सव असायचा 1 जानेवारीचा साईबाबांचा मंदिराचा. तर त्यांचं जे कार्य आहे ते आता साहेबांनी सांगितलं की आपण त्यांचा शब्दात सांगू शकत नाही. त्यांची आठवण निघत नाही, असा 1 दिवस जात नाही आणि त्यांची आठवण निघत नाही असं कुठलं ठिकाणी नाही महाराष्ट्रामध्ये की त्यांची आठवण निघत नाही.
काल मी असं सहजच तिकडे नेरळ भागामध्ये होतो. अशी बसलेली लोक होती, त्यांनी याची शर्यतीची कॉमेंट्री लावलेली होती. तर म्हणून हा शर्यतीचा माणूस आहे. मी मला विचारलं, बाबा तुम्ही पंढरीशेठ फडके यांना ओळखता का? तर त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली की ती अशी व्यक्ती आहे की ती खूप चांगली व्यक्ती, सगळ्यांना मदत करणारी. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जरी जे छकड्यांचे शौकीन आहेत, कोणाला जरी विचारला महाराष्ट्रामध्ये, तर ती पंढरीशेठ फडके ही व्यक्ती कशी होती ही सामान्य लोक सांगू शकत होती. हे असं पंढरीशेठ फडके पुनर्जन्माला असं कोणी येईल असं शक्य नाही. कारण ती पंढरीशेठ फडके ही एकच व्यक्ती शेठ होऊन गेली की त्यांचं नाव ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता काढते. त्यांनी हा जो त्यांचा वारसा पुढे साहेबांनी सांगितलं की गुरुनाथ फडकेंनी चालू ठेवलेला आहे. म्हणजे सगळ्यांना शंका होती की आता पुढे काय, तर उलट त्यामध्ये आणखीन एक चांगली की आज बैलांची या ठिकाणी पूजा झाली, आरती झाली या ठिकाणी. हे एक नवीन बघायला भेटलं की ज्यांच्या जीवावर पंढरीशेठ फडके आज महाराष्ट्राचे बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष झाले आणि त्या बैलांची या ठिकाणी, त्याचं बैलाचं नाव काय, तो बादल, जुना बैल तो, त्यांची आज या ठिकाणी पूजा झाली. बघून किती समाधान वाटलं. त्या बैलांना देखील किती समाधान वाटलं असेल. त्यांच्यामध्ये जी काही मगाशी जी त्यांच्यामध्ये रग जाणवत होती, राग होता, त्या आरती झाल्यानंतर ते शांत झाली बैल. मी ते बघितलं, अनुभवलं ते. अशी पंढरीशेठ फडकेंची जी कीर्ती महाराष्ट्रभर होती त्याला तोड नाही. आणि ही अशीच परंपरा ही पुढे चालत राहू दे, ही परमेश्वराला ही प्रार्थना. आणि नक्की खात्री आहे की गुरुनाथ शेठ फडके ही त्यांची जे परंपरा आहे ही अशी अखंड पुढे चालू ठेवतील. आणि या नवीन वर्षाच्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आपण पाहू शकतात जे आज मुलाखती बसलेले आहेत त्यांची आपण पहिले ओळख घेऊया. दादा नमस्कार, तुमची ओळख द्या ना. रेवण जगम फडके, डॉक्टर भाऊ. आम्हाला लहानपणापासून सवय, म्हणजे शेठ जायचं म्हणजे शेठच बोलतो, पंढरी शेठ ना बोलतो, शेठच बोलतं. माझ्या मोठ्यापेक्षा थोरले आहेत म्हणून ते झाल्यापासून मला वाईट वाटतं. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या ना. लक्ष्मण पाटील, राहणार चिपळे. मी आणि पंढरी शेठ 92पासून आम्ही पंढरी शेठ आत्ता बोलतो. आम्ही आप्पा म्हणून सतत बोलायचे. आता तुमची मुलाखत आहे म्हणून आम्ही ते बोलतो. आम्ही कितीतरी वर्ष फिरलो आम्ही त्यांच्याबरोबर, पण कुठल्याही प्रकारचा वादविवाद कुठलाही केला नाही. पण कधी पण शर्तीनं गेल्यानंतर आमचा पूर्ण खर्च किंवा फिरण्याचा खर्च ते पूर्ण करायचे. आणि महाराष्ट्रात असा मनुष्य होऊन गेला नाही का ज्या महाराष्ट्रात त्यांनी कोणी असो, कोण गरीब असोल तरी पण त्यांना मदत करण्याची त्यांची हे होती, अशी इच्छा होती का कोणाला मदत करायची झाली, कोणाला पैसे द्यायचे झाले तर ताबडतोब ते काढून द्यायचे. असे पंढरी शेठ होऊन गेले. मामा नमस्कार. नमस्कार. तुमचे आणि शेठचे जुने असलेले नातेसंबंध काय बोलाल त्याबद्दल? मी लक्ष्मण गणू पाटील उर्फ बाबा, कोपरोली. पंढरी शेठ आमचा मेवण्याचा नाता होता, पण आम्ही मेवण्या सरकाऱ्या न राहता दोस्ता सरकार राहायचो. मामा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या. आम्ही लहानपणापासूनच मित्र होतो पंढरी शेठ, आणि आम्ही जिकडे जाईल तिकडे पहिल्यापासून एकत्रच फिरायचो. आम्ही 85-86 पासून त्यांचा बांडा बैल होता ना, चाकणवरनं ते आणलं होता. ते आम्ही कल्याणला जातो तरी चालत जातो, छकड्यातच बसून. तेव्हा काय असे टेम्पोचे कुठे जायला सुविधा नव्हती, तर आम्ही एकत्र कधी कधी संध्याकाळी जातो त्यांच्याबरोबर आम्ही आणि एकत्रच फिरायचो. आणि 2004ला मी उभा नव्हतो राहत इलेक्शनला, तरी शेठचा आमच्या ग्रुपचा विरोध होता, तरी पण आमच्या 8-10 जणांचा ग्रुप जाईल तिकडे होता, पण ते शेठनी मला उभा केला आणि शेठच्या ग्रुपेने मला उपसरपंच केला. आमच्या ग्रुपचा पण विरोध होता, का आतल्यांचा पण विरोध, पण शेठ मी कधी कधी आमचा थोडासा रागारोग झाला तरी मला लगे फोन, मला घेतल्याशिवाय जातच नसो कुठे पण. एवढी आमची दोस्ती होती, प्रेम.
एकदम भरपूर त्यांचा मला उलटा भरून येतो आता सांगायचं बोललं असं एवढं. तात्या नमस्कार. नमस्कार. तुमचे त्यांचे असलेले एक जुने संबंध काय सांगाल? आता पंढरी फडके म्हणजे माझ्यापेक्षा एकदम लहान असताना त्याची माझी म्हणजे मग दोघांची संगत एकच होती. आम्ही जाईल तिकडं म्हणजे त्याने कुठं निघाला कलकुशेट जायचा का, रात असो दिवस असो तो बोलायचा मी निघून यायचो, तो सांगल तिकडं आम्ही जायचो. त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर असा जीव लावला की काही जरी वाटला तरी आमचं म्हणजे दोघांचे शिव कुठं जाणं येणं नव्हतं. नंतर गावामध्ये थोडासा हे बिचका झाल्यामुळं थोडा इकडे तिकडे झालो. मी मार्केटला असायचो, त्याला सांगून ठेवला का पंढरी शेठ माझ्या घरात राग करून मी मार्केटला जाते, मला यायला जातं 3 वाजता येतो 5 वाजता, तुझा टायमिंग मला काय जमणार नाही. आता माझ्यावर राग त्याने बिंदास चांगला बिंदास जा, तू टेन्शन घ्यायचं काम नाही, मी आहे. त्याच्यानंतर की पंढरी फडके तो आमच्यातून गेला, पण त्याची आठवण शेवटपासून राहील. त्याच्यात पंढरी फडके गेल्यापासून गावाची शान गेली. या गावामध्ये शिकार लोक आहेत पण तसं माणूस नाही. बस. आजोबा जगन फडके यांच्या पुण्यस्मरणाचा पण याच्यामध्ये कार्यक्रम होत असतं. असा हा कार्यक्रम आणि पंढरी शेठ जगन शेठ गेल्यापासून पंढरी शेठ हा अगदी बिनचूक त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम ते साजरा करत असतात. कारण का कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा, बीज त्याची फळं येईल शेवटी. का जसा बीज तसा फळ येत असतं. नमस्कार. पंढरी शेठ माझे मेवणे, मी पंढरी शेठचा मोठा मेवणा. मी एक म्हशावरून बैल आणला होता 3000 रुपयाला राजा म्हणून. तर मी बऱ्याच शर्ती 1 नंबरच्या काढल्या. मी 20 वर्षाचा ड्रायव्हर, पुढचा ड्रायव्हर. तर ते ऐकत ना मेवणे का भाऊजी मलाच बैल द्या, मला बैल द्या. तो दिला त्यांना आम्ही बैल. त्याच्यानंतर मग आम्ही सर्जा बैल आणलं, चाकणशी आणलं 7,000. पुन्हा पण 1 नंबर पंढरी भावांनी 2 वर्ष 2-3 वर्ष एक नंबर चालवीतच राहिला. अशी ही घटना. खूप मोठी एक मागणी देखील झाली त्यावेळेस. त्यावेळी बरीच मोठी मागणी झाली होती पण बैल काय दिलेला नाही.